आता जो रिवाइज बजेट दिलेला आहे म्हणजे आज जे त्याच्यामध्ये 2600 कोटीची कपात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढत आहे. मग हे पैसे कोणाच्या होम मध्ये गेले? पैसे कुठे गेले? मग तोच आहे ना, तो विचारला पाहिजे तुम्ही. हा प्रश्न मला विचारण्याच्या ऐवजी माझ्या आधी जे बसले होते सगळे त्यांना विचारायला पाहिजे होता. ते काय म्हणतात? काय क्राईम की पैसे? लागत क्यों बढ़ रही है? 66,000 बघा आपका जो मंत्रियों ने भी जो है जमीनों के भाव बहुत महंगी कीमतों पे जो नहीं, आपका जो सवाल है ना, इस सरकार का जो ध्यान है लाडकी बहना की ओर नहीं है, लाडका कॉन्ट्रॅक्टर की ओर है. यांचे लाडकी कॉन्ट्रॅक्टर ही योजना आहे, तिने हा सगळा अर्थसंकल्प गिळलेला आहे. Sir, 2 years back, all the industries were going to Gujarat. अभी डावोस में 16 लाख करोड़ के MOU साइन किए गए. क्या चल रहा है? What is happening? वो बात तो आज की छोड़ो, लेकिन हमारे समय में जितने सारे एमओयूज किए थे उसका आगे इन लोगों ने क्या किया? वो तो जमाना, वो तो समय था, वो कोरोना का था. त्या कोरोना काळामध्ये आम्ही तिकडे म्हणजे आदित्य पण गेला होता, आपले उद्योग मंत्री होते, नितीन राऊत होते, आणि आम्ही तिकडे जाऊन तिथल्या उद्योगपतींशी करार केला होता. इथले जे होते जे इकडे गुंतवणूक वाढू शकत होते, म्हणजे जसं आता कुबल लोणची आहे, लिज्जत पापड आहे, ह्यांना आम्ही दावसमध्ये नव्हतं बोलवलेलं. अरे खरं ते खरं आहे ना, त्याच्यात नाही. आम्ही तिकडे जाऊन बेडेकर मसाल्यांची असं नाही केलं, आम्ही इथल्या इथेच केलं. ज्यांना इथल्या लोकांना असेल ना, जसं चितळे आहे तरी का नाही वाढायचं? भाकरवडीचे आहे तर भाकरवडीचा जो करार आहे तो इकडे करायला पाहिजे, पुण्यात किंवा मुंबईत. हा भाकरवडीचं पाकिट तिकडे देऊन गेलं करत. अरबी समुद्रामध्ये मुंबई जवळच्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती महाराजांचं स्मारक भूमिपूजन प्राईम मिनिस्टर साहेबांच्या मी होतो ना बाजूला. तर त्याच्यानंतर अजून पुढे काही झालं नाहीये, त्याबद्दल तुम्ही बोलणार? हे जे होतं ना, आता तोच एक हा विषय तुम्ही काढण्यात बरं केलं की सगळ्यांची त्यांनी खरं म्हणजे संभाजी महाराजांचं ते स्मारक करतायत, हा संगमेश्वरला आणखी काय काय करतायत. मला बरं वाटलं. फक्त जो माझ्यासमोर वाचणार होता अर्थसंकल्प, जे माननीय मंत्री महोदय होते, त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास खरा वाचला पाहिजे, गद्दारी न करण्याचा. आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारे खूप आहेत, पण खरोखर त्यांच्या स्मारक करणार आहेत की नाही हे तर त्यांनी जाहीर करावं. आम्ही त्याच्याबद्दल सुद्धा काही भविष्यामध्ये तरतूद केलेली आहे. चला, धन्यवाद सगळ्यांना. जय जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्थसंकल्पातून काहीच हाती लागलं नाही असं ठाकरे म्हणालेले आहेत आणि अर्थसंकल्पावर त्यांनी टीका केलेली आहे. 2100 रुपये सरकारने कबूल केले होते लाडक्या बहिणींसाठी, पण ते सुद्धा या अर्थसंकल्पातून देण्यात आले नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. म्हणजे आभास योजना असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले नाहीत असे उद्धव ठाकरे म्हणाले. बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी अपेक्षित होती, पण ती सुद्धा केली नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.